पहले हम क्या थे, पहले जैसे कि हमारा इनकम समझो 5 लाख थे और अभी 50-60 लाख के करीब करीब चला गया है। श्रीनिवासपूर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातलं एक छोटंसं गाव। इथे निसर्गाच्या साक्षीनं एक शेतकरी बदल घडवत आहे। मत्स्यपालनात नव्या वाटा शोधतोय। हरीश विश्वास एक शेतकरी जो गेल्या काही वर्षापासून मत्स्यपालनात कार्यरत आहे। त्याची 20 एकर जमीन पूर्णपणे माशांच्या उत्पादनासाठी समर्पित। मात्र ही गोष्ट केवळ माशाबद्दल नाही, ही गोष्ट आहे अडचणींची, बदलाच्या निर्णयाची आणि विज्ञानाच्या साथीची। हरीशला पूर्वी स्पॉन म्हणजेच बीच छत्तीसगडमधील पखांजूरहून आणावं लागायचं। 80-90 किलोमीटरचा प्रवास, खर्च, वेळ आणि रिस्क या सगळ्याचा परिणाम उत्पादनावर होत होता। पहले जैसे कि हम कलकत्ता और छत्तीसगढ़ के ऊपर डिपेंड थे। पहले हम कलकत्ता से ज़्यादातर स्पॉन बुलाने से उसमें मोर्टेलिटी रेट ज़्यादा रहता था और जब हम पॉन्ड में छोड़ते थे तो सर्वाइव भी बहुत कम मिलता था। जैसे लाख के ऊपर हमें 25% ही सर्वाइव रेट मिलता था। मग 2023 मध्ये STRC विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र पुढे आलं। त्यांनी हरीशच्या शेतात बसवली पोर्टेबल कार्प हॅचरी। आम्हाला जे उत्तम सोयी हव्या होत्या, पाण्याचा सोर्स, इलेक्ट्रिसिटी आणि मत्स्य तलाव ज्या प्रमाणात आम्हाला पाहिजे होतं त्या सर्व गोष्टी यांच्याकडे उपलब्ध होत्या। त्याच्यामुळे आम्ही एक त्यांना पोर्टेबल कार्प हॅचरी देण्याचं ठरवलं। हे उपकरण साधं होतं पण परिणाम खोल होते। जैसे हैचरी आने के बाद जैसे फर्स्ट टाइम था कि हम हैचरी देखे और ब्रीडिंग के लिए भी STRC के लोग सपोर्ट के तौर पे किए। फिर हम ब्रीडिंग भी की, उसमें से ऐसा लगा कि कुछ नया टेक्निक सीखने को मिला। हरीश आता स्वतःच दर्जेदार बीज तयार करतो, मृत्यूदर घटतो आणि स्थानिक हवामानात तयार झालेलं बीज टिकाऊ ठरतं। जैसे पहले मेरे पास से 2-3 ही कस्टमर थे स्पॉन के, और ये STRC के जो FFP का पैकेज मिलने के बाद लगभग हमारे एरिया में बहुत सारे मतलब फार्मर बढ़ गए। त्यांचे खर्च कमी झाले आहेत व उत्पादन वाढीस मदत झालेली आहे व त्या क्षेत्रातील जवळपास सर्वच शेतकरी हरीश यांच्याकडून मत्स्य बीज खरेदी करत आहेत। या बदलाचा फायदा एकट्या हरीश पुरताच मर्यादित राहिला नाही। आज शेजारच्या गावांमधून मच्छीमार त्याच्याकडून बीज घेत आहेत। क्या म्हणजे 3 वर्ष पहिले आहे की नाही भेटलो तरी त्याचा पखांजूर 18 नंबरला, तर क्या तिथे वाढ झालीच नाही। मच्छीच्या काही लिंग वाढल्यानंतर मुलायला आता 3 वर्षापासून मच्छीचं घेऊन राहिला आहे। इथं जर मच्छी घेतल्यानंतर आहे की याची वाढ अति भरपूर होते आणि एका वर्षामध्ये 1.5 ते 2 किलोची मच्छी होते।